नमस्कार, मी विशाल परदेशी। मंडळी, ऑपरेशन सिंदूर नंतर आपली शस्त्रसज्जता काय आहे हे सबंध जगाला कळालं। हो, सबंध जगाला। पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईमध्ये आपण जी शस्त्र, तोफा, मिसाईल वापरले, त्यात ब्रह्मोस मिसाईल बद्दल मोठी चर्चा आहे। त्यामुळे ब्रह्मोस मिसाईल बद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे। हे मिसाईल नेमकं कसं आहे, त्याची ताकद काय आहे, याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेलं एक सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे। हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, समुद्रावरून किंवा हवेतूनही सोडता येतं। ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांपैकी एक आहे। UAV प्रमाणे ते लक्ष्य बदलू शकतं। ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे। ते आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने उडतं। आता त्याच्या रेंजबद्दल बोलायचं झालं तर सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची रेंज सुमारे 290 किलोमीटर इतकी आहे। ॲडव्हान्स व्हर्जनची रेंज 500 वरून 800 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे। ब्रह्मोस क्षेपणास्त्र केवळ शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देण्यास सक्षम नाहीये, तर क्षणार्धात लक्ष्य नष्ट करण्याची पूर्ण शक्ती त्यामध्ये आहे। शिवाय ब्रह्मोस क्षेपणास्त्र 200 ते 300 किलो स्फोटकं वाहून नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे। मंडळी, ब्रह्मोस मिसाईलची ताकद एवढी आहे की ज्या लक्ष्यावर ते जाऊन पडतं त्या लक्ष्याचे 2 भाग करण्याची त्याची क्षमता आहे। एवढी मोठी त्याची ताकद आहे। ब्रह्मोस याचं नाव जे आहे ते भारताच्या ब्रह्मपुत्र आणि रशियाच्या मोस्कोव्स्क नद्यांच्या नावावरनं ठेवण्यात आलं आणि त्याच्या निर्मितीसाठी $250 दशलक्ष खर्च आला आहे। भारतीय चलनात याचा एकूण खर्च आहे 2135 कोटी रुपये इतका आणि ब्रह्मोसच्या उत्पादन युनिटची किंमत सुमारे 300 कोटी रुपये इतकी आहे आणि एका क्षेपणास्त्राची किंमत सुमारे 34 कोटी रुपये इतकी आहे। आहे की नाही? जोरदार, जबरदस्त, शानदार आणि जिंदाबाद ब्रह्मोस। धन्यवाद।